नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी टीचिंग विथ नाझिया या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तर आज आपण पर्यावरण शिक्षण श्रेयांक 2 या पुस्तकाचा इंडेक्स पाहणार आहोत. तो जो पेज आपण फर्स्ट पेज पाहत आहोत तो फ्रंट पेज आहे, जो आपल्यासाठी एवढा इम्पॉर्टंट नाही आहे, म्हणून आपण सेकंड पेजकडे जाऊयात. तर आता आपण सेकंड पेज ओपन केलेले आहे, जो आपल्यासाठी एवढे इम्पॉर्टंट नाही आहे, म्हणून आपण आता थर्ड पेज ओपन करूयात. तसेच आपण थर्ड पेज ओपन केले आहे. तुम्ही इथे पाहू शकता सत्र दुसरं दिलं आहे आणि बुकचं टायटल दिलं आहे पर्यावरण शिक्षण, आणि त्याच्याच खाली श्रेयांक 1 आणि श्रेयांक 2 असे 2 विभाग करण्यात आलेले आहेत. त्याच्याच खाली घटक 1 दिला आहे, तर त्याचे 4 चॅप्टर देण्यात आले आहेत, आणि घटक 2 दिले आहेत श्रेयांकमध्येच 2मध्ये घटक 2 दिले आहेत, तिथे 4 चॅप्टर देण्यात आलेत. तर आधी आपण घटक 1 मधले चॅप्टर पाहूयात. तर चॅप्टर 1 आहे मानव आणि पर्यावरण. आता मानव आणि पर्यावरणमध्ये आपण मानव आणि पर्यावरणाचा परस्पर संबंध कसा आहे आणि काय आहे ते पाहणार आहोत. ओके. त्यानंतर नैसर्गिक संसाधने सेकंड आहे. तर हा चॅप्टरमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर नैसर्गिक संसाधनामध्ये निसर्गातून आपल्याला कोणते संसाधने उपलब्ध होतात आणि ते कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर शाश्वत विकासाची ओळख तिसरा चॅप्टर आहे. या चॅप्टरमध्ये आपण शाश्वत विकासाची ओळख आणि त्याची उद्दिष्टे, त्याची आव्हाने काय आहेत ते पाहणार आहोत. त्यानंतर चौथा चॅप्टर आहे जैवविविधता आणि परिसंस्थाचे संवर्धन. त्यामध्ये जैवविविधता आणि परिसंस्थांचे संवर्धन काय आहेत, कोणते आहेत, आपल्याला काहीच माहीत नाही आहे, तर आपण ह्या चॅप्टरमध्ये ते शिकणार आहे. अशा प्रकारे आपण 4 घटक पाहिले, श्रेयांक 1चे पाहिलेत, आणि श्रेयांक 2चे आता घटक 2 म्हणून चॅप्टर 1 घेऊयात. पर्यावरण प्रदूषण आणि आरोग्य भाग 1. आता पर्यावरण प्रदूषण आणि आरोग्यावर आपल्या त्याचा काय परिणाम होतो त्याच्यावरती हा चॅप्टर असणार आहे. आणि त्यानंतर सेकंड आहे पर्यावरणीय प्रदूषण आणि आरोग्य भाग 2. आता पर्यावरणीय त्याचा प्रदूषणावर आपल्या आरोग्यावरती काय परिणाम होतो त्याचा भाग म्हणून 2 असे 2 भागमध्ये डिवाइड केलेत, भाग 1 आणि भाग 2. पर्यावरण आणि पर्यावरणीय असे 2 आहेत. तर आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकवताना शिकणारच आहोत. त्यानंतर थर्ड आहे पर्यावरण व्यवस्थापन. पर्यावरणाचं व्यवस्थापन कसं करायचं, काय करायचं ते पाहणार आहोत. आणि चौथं आहे पर्यावरणीय कायदे आणि करार. तर पर्यावरणीय कायदा कोणता आहे आणि तो करार कोणता त्याचा आहे, कलम कोणता आहे, म्हणजेच ते सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहे. जर तुम्ही 12वी तर तुम्हाला नव्हतंच आहे, बट आता ते आहे. जरी 12वी तर नसलं तरी आता आपण फर्स्ट डेपासून घेणारच आहोत, आणि हे तुम्हाला हे नक्की समजेल, पुस्तक सगळं समजेल, काय ह्याच्यात डाऊट नाही आहे. तर अशा प्रकारे आपण पर्यावरण शिक्षण या पुस्तकाचं इंडेक्स पाहिलेले आहेत. आशा आहे तुम्हाला ते नक्की समजले असेल. अशा प्रकारे आपण प्रत्येक विषयाच्या पुस्तकाचा इंडेक्स घेणारच आहोत. जरी तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करावे, आणि काही अडचण असल्यास कमेंट करायला विसरू नये. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून कुणाचेच नुकसान होता कामा नये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.